आजच्या व्हिडिओमध्ये आपण BBMS वेबसाईटवरनं तिकीट रेज कसे करतात ते पाहू. सर्वात पहिले आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढे एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर आपल्याला तिकीट सिस्टीम आणि तिकीट लिस्ट हे 2 टॅब यूज करून आपल्याला तिकीट रेज करायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला तिकीट सिस्टीम मध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यावर तुमच्या पुढे एक तिकीट डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर लॉक तिकीटवर क्लिक करायचं आहे. लॉक तिकीटवर क्लिक केल्यावर तुमच्यापुढे तिकीट सिस्टीमचा डॅशबोर्ड ओपन होतो. त्यानंतर तिकीट टाईप मध्ये तुमची जी पण डिफिकल्टी असेल ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस मध्ये तुम्ही बिल्डिंग परमिशन टाकली आहे का, रिवाइज बिल्डिंग परमिशन का, ऑक्युपन्सी जो पण प्रकार असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे. आपण आता बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करू. त्यानंतर कंपोनंट मध्ये तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो ऍप्लिकेशन रिलेटेड आहे का, ड्रॉइंग रिलेटेड का, पेमेंट रिलेटेड आहे, त्या हिशोबाने तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आपण ऍप्लिकेशन रिलेटेड सिलेक्ट करू. त्यानंतर सब कंपोनंट मध्ये तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं तर ते एकदा पाहून तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आपण वर्कफ्लो सिलेक्ट करू. त्यानंतर इम्पॉर्टन्स मध्ये आपल्याला कोणता इश्यू तुम्ही फेस करताय तो पाहायचा आहे. सध्या आपण डेटा करेक्शन टीपी फाईल सिलेक्ट करू. त्यानंतर हे आहे तर तुमचा जो इश्यू आहे तो मॉडरेट मध्ये येतो, क्रिटिकल मध्ये येतो का, मेजर मध्ये येतो, त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे. आपण क्रिटिकल मध्ये सिलेक्ट करू. UDCP रेग्युलेशन नुसार तुमची जी केस आहे ती कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रपोजल कोड सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला. प्रपोजल कोड तुम्ही जेव्हा इथं टाईप करणार आहे तर ऑटोमॅटिक तो येऊन जाईल, मग त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मेसेज टाईप करायचा आहे. तुमचा जो इश्यू आहे तो काय तो शॉर्ट मध्ये इथं तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर पूर्ण समरी तुम्ही एक्सप्लेन करू शकता की तुमचा इश्यू नेमकी काय येतोय, कसा येतोय, ते तुम्ही सर्व इथं एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर इथं अपलोड फाईल्स आहे. तुम्ही PDF, JPG जी पण तुमची फाईल्स आहे त्याचा स्क्रीनशॉट किंवा जी पण फाईलला इश्यू येत असेल ती इथं तुम्ही अटॅच करू शकता. त्यानंतर कॅपचा टाकून सबमिट म्हणायचंय. सबमिट म्हटल्यानंतर तुमचे जे तिकीट आहे तर ते पुढच्या ऑथॉरिटीकडे सोल्युशनसाठी चाललं जाईल.